नमस्कार, मी हनुमंत कापरे, एसलीपीएस वेलनेस या संस्थेचा डायरेक्ट सेलर आहे। आज आपल्याकडे सोमेश्वर सहकारी साखर कारखाना या कार्यक्षेत्रामध्ये जबरदस्त आज आपल्याकडे रिझल्ट आलाय। तर आज जो रिझल्ट आलाय तर आपल्या ऊसाचा पिकाचा आहे 86-032 या व्हरायटीचा। तर येथील एक युवा शेतकरी, प्रगतिशील शेतकरी आहेत सागर नामदेव चिकणे। आज जो रिझल्ट आलाय जबरदस्त, आपण त्यांच्याच तोंडून तो ऐकूया। नमस्कार, मी हनुमंत कापरे आणि विठ्ठल नाझिरकर साहेब त्यांच्याकडून ते बोविटा आणि इको आरेली हे किट घेतलं होतं आणि 1-2 फवारण्या पण केल्या होत्या। जबरदस्त रिझल्ट असा आलेला आहे। जवळपास 55 ते 60 कांडीपर्यंत ऊस आहे। आमच्या आजपर्यंत कधी असा ऊस मी तर बघितलाच नव्हता आणि इथून पुढे यांचे ते औषधं आणि वापरतोय आणि जे कोणाला घ्यायचे असेल तर त्यांनी पण ते वापरावे। बर, तुम्ही आता हे आपल्याकडचे जे आपली ही जी भुविटा आपली पहिली वापरली लहानपणी एकदा या बेसल डोस मध्ये 2 वेळा वापरले, 2 वेळा आणि परत बांधणीच्या वेळेस सुद्धा वापरलेला आहे। तर तुम्हाला अशा पद्धतीने त्याचा जबरदस्त रिझल्ट आलाय। तर आपण इकडं एकदा कॅमेरा जरा सगळीकडे फिरवा इकडे। तर आज जो हा रिझल्ट आलाय आपल्याकडे साधारण 50-55 हायेस्ट आतापर्यंत काही 60 कांडीपर्यंत सुद्धा ऊस आपल्या याच्यामध्ये सापडलेला आहे। तर नक्कीच इथं जे आपल्याकडे ऊस तोड करणारे जे मजूर आहेत तर काय ऊस आहे, कसा आतापर्यंत ऊस तोडणी केली, कसा ऊस आहे, एक नंबर आहे। ऊस जबरदस्त आपल्याकडे आहे। अशा पद्धतीने आज जर बघितलं, आता तुम्ही सांगा की तुमचा आतापर्यंतचा तुटून गेलेला ऊस, माझा आता 1.25 एकर ऊस तुटून गेलेला आहे। त्या 1.25 एकरामध्ये 127 टन 250 किलो सापडलेला आहे। म्हणजे 102चा ऍव्हरेज बसले सरासरी 127 टन ऊस जो आहे तो 1.25 एकर क्षेत्रामध्ये सापडलाय। म्हणजे एकरी सरासरी 102 टन आपल्याकडे सापडलेला आहे। इतका जबरदस्त असा रिझल्ट आपल्याकडे आलेला आहे। तर आपल्या इथं आता उपस्थित आपल्या समवेत आहेत की सोमेश्वर साखर कारखान्याचे प्रतिनिधी विठ्ठल नाझिरकर साहेब आपल्या बरोबर आहेत। तर नक्कीच जबरदस्त असा जो रिझल्ट आलाय, शेतकरी बांधवांना एकच विनंती आहे, हा जो रिझल्ट आलाय सागर नामदेव चिकणे यांचा, तर यांचं गाव आहे नाझरे पठार या ठिकाणी आहे, जेजुरी तालुका पुरंदर। तर सर्व शेतकरी बांधवांना विनंती आहे की आपणही सर्व शेतकरी बांधवांनी आजची काळाची जी गरज आहे की फर्टिलायझरचा होणारा भरमसाठ खर्च कमी करून, निम्म्याने खर्च कमी करून, मात्र आज आपलं जमिनीची ताकद वाढवून 25 ते 30% आपल्या एसलीपीएस वेलनेस या संस्थेच्या जैविक खतांनी आपले रिझल्ट जबरदस्त आहेत। तरी सर्व शेतकरी बांधवांना विनंती आहे, आपणही सर्वांनी वापरावे। धन्यवाद।